नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असतील की सध्या MPSC आयोगाने एक रिझल्ट लावला, तो म्हणजेच MPSC ग्रुप सी मेन्सचा, ज्याची आतुरता सगळेजण वाट पाहत होते की कधी प्रतीक्षा संपेल। म्हणजे याचा अर्थ काही जणांना असं वाटत होतं की काही जणांनी कोर्टामध्ये अशा प्रकारचा प्राधिकरणाचा निकाल देण्याचा बाकी आहे, काही जण म्हणतील अशा प्रकारचे जास्त प्रमाणामध्ये आयोगाला पत्र पाठवलेत, मग रिझल्ट लागणार आहे का नाही। तर MPSC आयोगाने ग्रुप सी च्या मेन्सचा टॅक्स असिस्टंट कर सहाय्यकचा निकाल लावलाय। तो मेन्सचा आहे, म्हणजे टायपिंग स्किलला पात्र झालेले विद्यार्थी कोणते आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे। मेन महत्त्वाची गोष्ट आहे, काही मुलांची संख्या जर बघितलं जास्त प्रमाणामध्ये क्लर्क टायपिस्टसाठी आहे, पण हा जो रिझल्ट लागलाय तो टॅक्स असिस्टंट म्हणजेच कर सहाय्यकचा आणि क्लर्क टायपिस्टचा कधी लागणार आहे ते सुद्धा पाहायचे। मग क्लर्क टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंटचा जो काही रिझल्ट राहिला होता तो रिझल्ट आज आयोगाने जारी केलाय, तो म्हणजे टॅक्स असिस्टंटचा, तो म्हणजेच कोणता, कर सहाय्यकचा। मग कर सहाय्यकची नेमकी मेरिट लिस्ट किती लागली, सगळ्यांना आतुरता होती याचा रिझल्ट कधी लागणार आहे, याचा रिझल्ट कधी लागणार आहे, आणि तो लागला आहे। आणि क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट कधी लागणार आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचंय। मग आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं जे की आता सध्या सांगत होते की या MPSC ग्रुप सी मेन्सचा रिझल्ट लागणार आहे का नाही, 15 दिवसात लागणार आहे का, महिन्यात लागणार आहे का, याच्या अगोदर मी सांगितलं होतं की आयोग हा कधी झटका देईल सांगता येत नाही। आयोगाने जर ठरवलं तर उद्याच रिझल्ट लागेल तुम्हाला सांगितलं होतं, आणि कदाचित तसंच घडलं। तुम्ही पाहिलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं होतं की आयोग सांगणार नाही तुम्हाला रिझल्ट कधी लावणार आहे, आणि काही मुलं म्हणत होती, काही जण प्रेडिक्शन करत होते की या ठिकाणी रिझल्ट अशा प्रकारे 15 दिवसात लागेल, महिनाभरात लागेल। याच्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका सांगू शकत नाही। डायरेक्टली आज आयोगाने रिझल्ट जारी केला आणि तो किती कट ऑफ वर लागला, किती मार्क वर लागला हे आपल्याला बघायचंय, आणि त्याच्यावरून क्लर्क टायपिस्टचा कदाचित किती असू शकतो। काही मुलांचे प्रश्न होते, कमेंटद्वारे सांगितलं की अशा प्रकारचे मार्क आहेत आणि किती प्रकारे किती रिझल्ट लागू शकतो, कट ऑफ किती येऊ शकतो। आपण एक प्रेडिक्शन करतो, एक तर 10-5 मार्क पुढे जातील किंवा 10-5 मार्क मागे राहतील, पण त्याच्या अगोदर आपण मेन महत्त्वाचे जाणून घेऊ, टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक रिझल्ट हा किती कट ऑफ वर लागला। मग मेन आहे मुख्य झाली होती, ती मुख्य परीक्षा तुम्हाला माहिती आहे 2 पेपर मध्ये झाली होती। प्रत्येकी पेपर हा 200 मार्काचा, म्हणजे जवळपास 400 मार्क, म्हणजे टोटल 400 मार्क होते, आणि 400 मार्क पैकी हा कट ऑफ लागलाय टॅक्स असिस्टंटचा। मग टॅक्स असिस्टंटचा 400 पैकी किती मार्कावर रिझल्ट लागलाय तुम्ही बघितलं असेल, जे की सध्या MPSC आयोगाच्या नोटिफिकेशन वेबसाईटवर बघितलं असेल आलेली आहे। त्याच्यामध्ये सांगितलं आहे की ओपनचा सांगतोय मी, ओपन वरून एक ग्राह्य धरा की किती कट ऑफ लागला असेल। ओपनचा बघा 268 मार्कावर लागलाय। मग इथं 268 मार्क ओपन मेलचा लागलाय, म्हणजे 268 मार्कावर टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागला। आणि कास्ट वाईज जर बघितलं, तुमच्या समोर जर बघितलं कास्ट वाईज रिझल्ट दिसत असेल, कास्ट वाईज रिझल्ट कशा प्रकारचा लागलाय, आणि तुम्ही सुद्धा प्रेडिक्शन करू शकता की या टॅक्स असिस्टंट वरून की क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट किती लागेल। एक विचार करा की जर या टॅक्स असिस्टंट साठी 400 मार्कापैकी जर बघितलं ओपनचा 268 लागतोय, मग या टॅक्स असिस्टंटच्या म्हणजे या टॅक्स असिस्टंटच्या जागा किती होत्या, टॅक्स असिस्टंटच्या जागा किती होत्या, तर जवळपास 468 जागा होत्या। एक लक्षात ठेवा, 468 जागा होत्या। 468 जागेला जर 268 मार्कावर रिझल्ट लागू शकतो हा टॅक्स असिस्टंटचा, म्हणजे 468 जागा होत्या बघा एकूण, मग 468 जागाला 268 वर रिझल्ट लागला ओपनचा, तर क्लर्क टायपिस्टचा किती लागू शकतो। प्रत्येक मुलांचं याच्याकडेच लक्ष आहे की क्लर्क टायपिस्टचा किती लागेल। मग आता क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट जर बघितला आणि कधी लागेल, क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट कदाचित उद्याही लागू शकतो आणि येत्या आठवड्यात लागेल, पण याचं 100% गॅरंटी तर मिळाली की ग्रुप सी मेन्सचा रिझल्ट लागणार आहे, याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही। कारण टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागल्याचा अर्थ ग्रुप सी मेन्सच्या टायपिस्टचा सुद्धा लागणार आहे, मग ते सुद्धा कदाचित उद्या लागेल, आजही लागेल सांगता येत नव्हतं, पण कदाचित उद्याला नाही तर येत्या आठवड्यात लागेल, पण 100% लागेल। काळजीपूर्वक नीट ऐका की इथं प्रत्येक जण आपापलं प्रेडिक्शन सांगू शकतो, पण आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की इथं 268 वर लागलंय, 268 मार्क आहेत, ते क्वेश्चन नाहीत, लक्षात ठेवा। क्वेश्चन म्हणल्यानंतर वरती जायचं म्हणालेत क्वेश्चन। मग इथं बघा 468 जागेसाठी ओपनचा हा कट ऑफ आहे, कट ऑफ जर बघितला हा कट ऑफ 268 मार्कावर आहे, 268 मार्कावर आहे। मग आता क्लर्क टायपिस्टचा किती असेल, तर क्लर्क टायपिस्टचा तुम्ही एक शोधू शकता की क्लर्क टायपिस्टच्या जागा ह्या 7000 प्लस येतात। मग 7000 प्लस म्हणजे किती, 7034च्या आसपास जागा आहेत। मग 7000 प्लस जागा क्लर्क टायपिस्टच्या आहेत, तर विचार करा याच्या किती पट जागा आहेत, म्हणजे याच्या किती पट जागा आहेत तुमच्या लक्षात येतील की 468 जागा आणि 7000 जागा याच्यामध्ये डिफरन्स खूप आहे। म्हणून याच्यामध्ये
या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये 140 ते 50 सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पण या रिझल्टवरून तुम्हाला एक अंदाज कळाला असेल की आपण या क्लर्क टायपिस्टचा कट ऑफ किती ठरू शकतो. एक मुलांनी कमेंटद्वारे सांगितलं की अशा प्रकारचे मार्क आहेत, अशा प्रकारच्या मार्कनुसार आमचा रिझल्ट लागेल का. तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं. पण त्या मुलांचं एक ग्राह्य धरून आपण एक लक्षात ठेवू शकतो की 150च्या आसपास रिझल्ट लागणार आहे. मग 150च्या आसपास रिझल्ट कसा लागेल, मग 150 कट ऑफ ही कशा प्रकारे लागेल, प्रेडिक्शन आपण कशा प्रकारे करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जागामध्ये खूप तफावत आहे. कित्येक पटीनं 7000 प्लस जागा म्हणल्यानंतर याचा कट ऑफ किती येऊ शकतो. एक 150 पुढे 10 असतील, नाही तर -10 असतील. म्हणजे अशा प्रकारचा रिझल्ट लागेल हे सगळ्यांनीच प्रेडिक्शन केलंय. काही जण म्हणतील 200 प्लस लागेल, पण 200 प्लसच्या पुढे रिझल्ट लागणार नाही. हे 100% गॅरंटीने सांगतो. 100% गॅरंटीने सांगतो 200 प्लस जाणार नाही म्हणजे जाणार नाही. हे 100% खरं. काही जण कमेंटद्वारे सांगतात की 200 प्लस रिझल्ट लागू शकतो, नाही लागणार. हे 100% खरं आहे. पण 150च्या आसपास हा रिझल्ट लागू शकतो, हा क्लर्क टायपिस्टचा कट ऑफ सांगतोय. मग आता उद्या तर कळणार ते सगळ्यांना, ओके, किंवा या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच कळणार आहे. पण एक स्वतःला एक उत्सुकता असते की माझे इतके मार्क आहेत, मी लागू शकतो का नाही. याच्या खाली सुद्धा येऊ शकतो. काही मुलं म्हणतील 130 आहेत, 140 आहेत, 145 आहेत. यांनी सुद्धा कुठंतरी आपली आशा हिरमोड करू नये, जेणेकरून हे एक कुठंतरी प्रेडिक्शन हे खरंच ठरेल हे असं सांगता येणार नाही. हे एक आपला अंदाज आहे मुलांच्या मार्कवरून काढलेला. जेवढे काही आता कमेंट्स आलेत, मुलांचे फोन्स आलेत, त्याच्यावरून आपण सांगू शकतो. म्हणून एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये क्लर्क टायपिस्टचा 7000 प्लस जागा असल्यामुळे 150च्या प्लस किंवा -10 पुढे जाऊ शकतो. हे रिझल्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जेणेकरून आतापर्यंत तुम्ही कमेंटद्वारे जे काही मेसेज केलेत त्याच्यातून एक निष्पन्न होतं की जास्त प्रमाणामध्ये मुलांचे मार्क हे 120-130च्या दरम्यान खूप मुलं आहेत, भयंकर मुलं आहेत 120 आणि 30च्या दरम्यान. कारण त्यांची संख्या खूप आहे. आणि तुम्ही बघितलं असाल पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला जे जाणारी संख्या होती त्याच्यामध्ये 82,000 मुलं प्रेझेंट होते. आणि 82,000 मुलं जर बघितलं, 82,000 मुलं त्यांच्यामध्ये जे काही परीक्षेचे फॉर्म भरले होते प्रेझेंट नव्हते. 82,000 मुलं प्रेझेंट नव्हते, फॉर्म भरले होते मेन्सचे. त्याच्यामध्ये गैरहजर कमीत कमी 5-7 हजार मुलं गैरहजर असतील. म्हणजे याचा अर्थ फक्त 76-77 हजार मुलांनी परीक्षा दिली. म्हणजे विचार करा, 76-77 हजार मुलांनी परीक्षा दिली. फक्त किती? 76,000 ते 77,000 मुलांनी परीक्षा दिली. आणि याच्यापैकी जवळपास 21 ते 22 हजार मुलांची निवड करायची. म्हणजे 1:3 रेशिओ आहे. तर 21 ते 22 हजार मुलांची निवड करायची आहे. तर मग मला सांगा, 120 आणि 130च्या रेंजमध्ये भरपूर मुलांची संख्या आहे. म्हणजे 200च्या पुढे तुरळक मुलं आहेत, हजाराच्या आसपास. म्हणजे 21 ते 22 हजार मुलं घ्यायचे. त्याच्यावरून आपण हे प्रेडिक्शन काढले की कदाचित 150 प्लस 10 -10 अशा प्रकारचा क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट राहू शकतो. जेणेकरून हे आपलं प्रेडिक्शन आहे, हे आपला एक अंदाज आहे मुलांच्या मार्कानुसार सांगितल्यानुसार. कारण इथं बघितलं 21 ते 22 हजार मुलं हे टायपिंगला घ्यायचे, स्किल टेस्टला घ्यायचे. मग एवढे मुलं घ्यायचे तर रिझल्ट कितीवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही अंदाज बांधू शकता. हे तर सगळ्या मुलांचा रिझल्ट बघून आपण कट ऑफ सांगितलंय, प्रेडिक्शन आहे. मी तुम्हाला तुमच्या हिरमोड होऊ नये, कुठल्याही प्रकारचं काळजी नका की 40 वाल्यांनी की आमचा रिझल्ट लागेल का नाही, 130 वाल्यांनी आमचा रिझल्ट लागेल का नाही. पण येत्या उद्या किंवा या आठवड्यामध्ये 100% लागणारच आहे. कारण ग्रुप सीच्या टॅक्स असिस्टंटचा लागला याचा अर्थ क्लर्क टायपिस्टचा 100% लागणारच. कारण दोनही जर आतापर्यंत बघितलं रिझल्ट सोबतच लावले होते, पण कुठंतरी जागा जास्त म्हणून या ठिकाणी अडचण निर्माण झाली. ती रिझल्ट लावण्यासाठी कदाचित 1-2 दिवसाचा वेळ घेऊ शकतात आणि रिझल्ट लावू शकतात. कुठल्याही प्रकारची हायगाई न करता आपले जे मार्क आहेत येत्या 4-5 दिवसातच कळणार आहे. पण 150च्या आसपास कट ऑफ राहील असं मुलांच्या कमेंटद्वारे कळले. मग तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून आतापर्यंत मी सांगितलं 21 ते 22 हजार मुलं घ्यायचे 1:3 नुसार. त्यामुळे हा रिझल्ट अशा प्रकारे लागू शकतो. काही जण म्हणतायत 200 प्लस लागणार नाही, 100% लागणार नाही 200 प्लस. 200च्या आतमध्ये तेही सुद्धा सांगतोय 150च्या पुढे 10 -10 अशा प्रकारचं प्रेडिक्शन आपल्या असं असेल. आणि हे खरं ठरेलच असं 100% नाही. आता मला सांगा, जर आपण मुलांचे कॉल्स, कमेंट्स कदाचित त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून हे आपला अंदाज आहे 150च्या आसपास रिझल्ट राहू शकतो. आणि टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ जर बघितलं 400 मार्कापैकी 268 ओपन मेलचा लागलेला आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारचं प्रेडिक्शन आहे. मुलांनी कमेंटद्वारे सुचवावं जेणेकरून सगळ्यांचेच मार्क्स आपल्याला कळतील. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.